हाय नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहिले पाहिजे. आज आम्ही डीमार्टला चाललो आहे शॉपिंग करायला, म्हणजे किराणा करायचा. कारण की आमच्या आता घरी 15 तारखेला 15 ऑगस्टला एक पूजा आहे आणि गणपतीची पण तयारी आहे, तर ती आता एकदमच शॉपिंग करणार आहे. तर आम्ही चाललो आहे. खूप जास्त पाऊस असल्यामुळे कार न घेता ऑटो बुक केली होती. त्याच्यानं आता आम्ही डीमार्टला जात आहोत. इतका पाऊस आहे की बाहेर इतकं चिखल झालं आणि मी यांना म्हटले होते आपण सकाळी जाऊया, कारण की खूप जास्त पाऊस असल्यामुळे म्हटले सकाळी जाऊया डीमार्टला. तर नाही म्हटले, आत्ताच जाऊन येऊ. म्हणून आम्ही निघालो. संध्याकाळचे काहीतरी 7:30 वाजले होते. ट्रॅफिक तर होतंच जा. मग म्हटले कारने न जाता रिक्षाने जाऊया. रिक्षा पण बुक झाली म्हणून नशीब. त्यांनी तर दादाने ना कॅन्सल केली होती रिक्षा, मी बुक केली होती. तर पुन्हा त्यांनी माझा नंबर तिथलं घेऊन पुन्हा एकदा कॉल केला, म्हणून नाहीतर आम्हाला ती कार काढावी लागली असती. कारने आणि संध्याकाळचं खूप ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे मग हे पण चिडचिड करतात. त्याच्यामुळे कार नको म्हटले, रिक्षाने जाऊया. आणि जास्त लांब नाही आहे डीमार्ट, जवळच आहे. एक गाडीने गेले तर आपण 10 मिनिटामध्ये पोहोचू शकतो. वडगाव बीचच्या इथलं अभिरुचीचं डीमार्ट. खूप जास्त ट्रॅफिक आहे. या पावसाचं एक काही समजत नाही आहे. उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे. आता 4 दिवस तर ऊन पडत होता आणि आज अचानक पाऊस आला आहे. आणि आता आम्ही पोहोचलो डीमार्टला. डीमार्टच्या बाहेरच गाडी थांबवते. आतमध्ये गेल्यानंतर पे करावे लागतात पैसे ना, त्याच्यामुळे आम्ही इथेच बाहेरच थांबलो. चाललो आता पार्किंगमधून. लिफ्टमधून जाणार आहे म्हणून पार्किंगच्या साईडने गेलेले. त्यांच्या मागोमाग मी चालली. असं सारखं कंटिन्यू हे धरायला कसं वाटलं ना. पहिले तर इथे आता डीमार्टमध्ये एंट्री केली आणि पहिले तर इथे आता गहू घेत आहे. खूप दिवस झाले, चपातीचं पीठ संपले, तर मग डीमार्टला कधी येणार. मग आज आलो आहे तर पहिले गहू घेतो आहे. आणि इथे आता इंद्रायणी मावळचे इंद्रायणी तांदूळ घेतो, कारण की आता संपले होते. तर आम्ही इथे बाजूच्या शॉपमधून घेतले होते इंद्रायणी तांदूळ, पण जसं राईस व्हायचं तसं होत नाही, त्याच्यामुळे आता इथून डीमार्टमधूनच घेत आहे. 5-1 किलो घेतले तरी त्याच्यावर आरामात आमचे 3-4 महिने जातात, कारण की राईस तर आम्ही जास्त काही खात नाही. नॉनव्हेज असेल तर थोडं खातो. आता इथे मी देवाला जे तेल आम्ही यूज करतो ते जास्त घेतले, 4 बॉटल, कारण की आता गणपती पण आहेत, तर गणपतीची पण एकत्र शॉपिंग करतो आहे ना, त्याच्यामुळे 4 बॉटल घेतल्या इथे. आणि बाकीचे पण गणपतीला जे धूप अगरबत्ती जे काही इथे लागते ते घेते. ऑलमोस्ट आमची शॉपिंग झाली आहे. किराणा घेऊन झाला आहे, ग्रोसरी घेऊन झाले. तर आता इथे ते पिलो बघतायत, आहेत घरी, पण आता हे जरा चांगल्या ते पाहत आहेत. त्यांना हे 2 आवडलेत म्हणून त्यांनी ते घेतलेत. चाललो आता घरी. इथून हे उतारा आहे तर भीती वाटते इथे, एकतर पावसाचे दिवस आहेत. आणि इथे या मॉलच्या बाजूलाच ना लहान मुलांसाठी पण इथे खेळण्यासाठी आहे खूप काही. तिकडे पलीकडे त्याच्या पार्किंग आहे. आणि आता आम्ही एक्झिट गेटने चाललो आहे. रिक्षा मॉलच्या इथे पुढेच थांबतात, तर तिकडे आता ती ट्रॉली घेऊन आम्ही जात आहोत. बघूया. मॉलच्या इथे बाहेर पण एक रिक्षाची लेन असते, तर तिथे मिळते रिक्षा, असतात रिक्षा. तर आता आम्ही इथे जात असताना इथे मॉलच्या पार्किंगमधून एक रिक्षा बाहेर पडत होती ना, ती आता आम्हाला मिळाली, म्हणून आम्ही त्या रिक्षामध्ये लगेच बसलो.
तरी बारीक बारीक पाऊस आहेच. आता इथून आम्ही घरी जातो आहे. आम्हाला आता डीमार्टमध्ये काहीतरी 1-1.5 तास लागला. 7 वाजता आलो होतो, आता 8:15 झालेत. 1-1.5 तास लागला त्यासाठी. आणि जर लिस्ट केली असेल तर पटपट शॉपिंग होते ना, तर मी पहिली लिस्ट करून आणते, पटपट ते घेते. आणि इथे शॉपिंग करताना मला झोप नाही आली, पण आता मला रिक्षातून वाऱ्या लागतोय तर झोप येते. एकावर एक मी जांभया देत होती. आता मी घरी गेल्यानंतर स्वयंपाक करेन की नाही त्याची मला खात्री नाही आहे. इतकी मला झोप आली माझ्या डोळ्यावरती. पण बेडवर पडल्यावरती ती झोप निघून जाते. पण मला खूप कंटाळा आला आहे की मी स्वयंपाक करेन की नाही. पण जेवायला तर पाहिजे, भूक तर लागले, म्हटलं स्वयंपाक करावाच लागेल. पण आधी घरी गेले ना की पहिल्या आधी मी सामान लावणार आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी. फायनली आम्ही घरी पोचलो आणि इथे मी आता सामान ठेवलं आहे. एक एक पिशवी ओपन करते मी आणि ते सगळं सामान आधी बाहेर काढून ठेवते, म्हणजे मला कळेल. पटापट सामान लावून घेतले, पटापट लावता येईल मला. इथे काही डीप फ्रीजरच्या गोष्टी आहेत, तर त्या मी हाताबरोबर डीप फ्रीजरला टाकते. म्हणजे चीज, बटर, फ्रेंच फ्राईज आणले, नगेट्स वगैरे जे आहेत ना, त्या आधी मी डीप फ्रीजरला टाकून देते आणि मग बाकीच्या गोष्टी लावते. हे जे आता सामान आहे ज्याच्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी आता मी ठेवून देते. ही गणपतीची पण तयारी केली आहे. अगरबत्ती आहेच, दूध आहे, माचीस बॉक्स आहे, आणि गणपतीसाठी घेतलं आहे. देवाचं सामान लावून देते. इथे मी डीप फ्रीजरच्या गोष्टी ठेवून दिले. हे चीज आहे, फ्रेंच फ्राईज, नगेट्स, मटार हे मागेच आणले होते मी, अजून काही ते ओपन नाही केले. हे डीप फ्रीजरला ठेवलं आहे. तर हा आहे माझा सिक्रेट डब्बा, म्हणजे खाण्यासाठीचा. आधीमध्ये जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हासाठीचं जे मी ठेवते. याच्यामध्ये फरसाण आणले, बनाना चिप्स, त्याच्यानंतर काजू बदाम, ते सगळी ह्या डब्यात ठेवते.
आणि हा डब्बा जो आहे त्याच्यामध्ये मी एक्स्ट्राचं सामान जे असतं तिखट, मसाले, चहा पावडर, साखर वगैरे ते ह्या मोठ्या डब्यात मी ठेवते, जेणेकरून मला कळतं की जादाच्या वस्तू किती आहेत म्हणून. तर त्या वेगळ्या ठिकाणी ठेवते, वेगळ्या डब्यामध्ये ठेवते. इथे आता तांदळामध्ये ना मी काळी मिरी आणि लवंग टाकून ठेवले, जेणेकरून ना त्याला कीड लागू नये. आता हे खूप दिवस चालणार आहेत, 5-6 किलो आहेत ते तांदूळ, त्याच्यामुळे ते 3-4 महिने आरामात टिकतील. म्हणून मग त्याच्यामध्ये मी लवंग आणि काळी मिरी टाकली आहे, त्या वासाने मग कीड नाही लागणार आहे. आणि इथे मी लोणचं काढून ठेवते. मी पॅकेट्समधलेच आणतं लोणचं, डब्यातलं नाही आणत, कारण की काचेच्या बरणीमध्ये चांगलं राहतं ना ते, त्याच्यामुळे मी पॅकेट्स आणून मग काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवते. बेडला ना इथे स्टोरेज असल्यामुळे ना इथे काही गोष्टी राहतात, तर मी इथे टिश्यू पेपर तर इथेच ठेवते. मी त्यासाठी जागा करते आहे. टिश्यू पेपर तिथे आरामात राहतात, आतमध्ये काही स्टोरेजमध्ये नसतं त्या बेडच्या, त्याच्यामुळे इथे असं स्टोरेजमध्ये आरामात राहतं. कारण की आजूबाजूला म्हणजे वरती खूप पसारा ठेवला आहे. पसारा म्हणजे माझ्या डायऱ्या, बाहुलेत सगळे. आता मी इथं सुरुवातीला पण सुविचार मांडला आहे की कुणालाही जिंकायचं असेल तर ते प्रेमाने जिंकावं लागतं. कारण की प्रत्येक माणसाला प्रेमाने बोललेलंच आवडतं ना, तर त्याच्यामुळे तो पण अपेक्षा करतो की प्रेमाने बोललं पाहिजे. पण हे प्रत्येकाच्या स्वभावावर डिपेंड असतं ना. काही जणं रूढ असतात, काही जणं प्रेमळ असतात, बरेच स्वभाव असतात प्रत्येक माणसामध्ये. पण जर का समोरच्याला जिंकायचं असेल ना, तर प्रेमाने जिंकता येतं, हे खरं आहे अगदी. तुम्हालाही पटलं असेल तर नक्की सांगा. कुणाला म्हणजे आपले मित्रमैत्रिणी असतील किंवा आपले रिलेटिव्ज असतील, सासरकडची किंवा माहेरकडची जी काही असतील, त्यांची मनं कशी जिंकायची, तर ती प्रेमाने जिंकायची. आता हे असे पिलो घेतलेत, तर एका साईडने ते कमी उंचीने आहे, दुसऱ्या साईडने ते जास्त उंचीने आहेत. जसं आपल्याला ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे ते घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे त्यांनी घेतलेत हे आणि त्यांना फार आवडले हे पिलो आणि कम्फर्टेबल आहेत. मी बघितले. आता हे मी उद्या सकाळपासून यूज करणार आहे, पण मला तर वाटतं आहे हे आता रात्री झोपतानाच म्हणतील ते पिलो मला दे म्हणून, तसंच होणार आहे. हे आतमध्ये ना स्पंज आहे, मी ओपन पण करून बघितलं, पण खूप मऊ आहे, सॉफ्ट आहेत आणि मला फार आवडले. सो आम्ही हे घेतले 2. एक काहीतरी 699 रुपयाला भेटलं, त्याच्यावर काहीतरी डिस्काउंट असेल, मी काय बिलमध्ये पाहिलं नाही आहे ते, पण त्याच्यावर तर प्राईस तेवढी आहे, त्याच्यामध्ये डिस्काउंट असेलच. तर माझा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टिल देन बाय.